नमस्कार मित्रांनो, आता आपण हे कांचीपुरम बस स्टँडवर आलो आहे। आपण हॉटेलमधून चेकआउट केलं आहे आणि आता आपण इथून वेलूरला चाललो आहे। हे तुम्ही पाहू शकता कांचीपुरमचं बस स्टँड आहे। खूप आवाज आहे त्यामुळे कदाचित माझा आवाज कमी येत असेल तुम्हाला। आता आपण चाललो आहे वेलूरला गोल्डन टेम्पल म्हणून एक लक्ष्मीचं देऊळ आहे, ते आपण व्हिजिट करणार आहोत आता। तर बघूया किती वेळ लागतो। असं तर गुगलमध्ये आपल्याला 1 तास दाखवतोय, पण आता ही बस जर फिरत जात असेल कुठे तर माहीत नाही किती तास लागतील ते। तर तिथे उतरल्यावर मी तुम्हाला दाखवतो वेलूरमध्ये। तर हे आपले ड्रायव्हर भाऊ आहेत, आता बघूया किती तासात आपल्याला वेलूरला घेऊन जातात ते। नमस्कार मंडळी, आपण ॲक्च्युली वेलूरच्या ओल्ड बस स्टँडवर उतरलो होतो आणि तिथून आपण ॲक्च्युली इथेपर्यंत गोल्डन टेम्पल आहे बघा माझ्या मागे। तर इथे आपण रिक्षा करून आलो आहे। बस पण होती पण त्याचा टायमिंग होता, कदाचित माझा आवाज तुम्हाला कमी येत असेल। तर माझ्या मागे आता गोल्डन टेम्पल आहे। तर आता आपण इथे वेल्लूरमध्ये या गोल्डन टेम्पलला आलो आहे। तर बघूया आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही, ॲक्च्युली मोबाईल सबमिट करावा लागतो। तर मी काही एंट्रन्सपर्यंत मी तुम्हाला दाखवतो। टेम्पलचा मेन एंट्रन्स आहे, आतमध्ये आपण आलेलो आहे। आणि हे बघा, हे इन्क्वायरी हेल्प काउंटर वगैरे आहे आणि इथे दर्शनसाठी वेगवेगळ्या तिकीट्स आहेत। 100 रुपयाची पण आहे कमीत कमी, आणि जास्तीत जास्त 5,000 रुपयाची पण आहे। पण तो अभिषेक वगैरे करायचा असेल तर तुम्ही ते घेऊ शकता। पब्लिक रिलेशन ऑफिसर बघा, सेवा लिहिलं आहे बघा, सेवा एंट्री 100 रुपये म्हणून। तर आपल्याला आता डिपॉझिट काउंटर जे आहेत तिथे जायचं आहे। आपल्याला क्लॉक रूम शोधायचं आहे, कारण आपल्याकडे काही लगेज आहे, कारण आपण इथे रूम नाही कुठला घेतला आहे। तर या क्लॉक रूममध्ये आपल्याला सामान ठेवायचं आहे। तेव्हा हे डिपॉझिट काउंटर आहे, मोबाईल वगैरे, चप्पल स्टँड, आणि ही देवळाची मेन एंट्री आहे। तर इथे लगेज डिपॉझिट करायचं आपल्याला। नमस्कार मंडळी, आत्ताच आपण दर्शन घेऊन बाहेर आलो आहे आणि आतमध्ये ॲक्च्युली पूजलेली आधी हत्तीची पूजा झाली, मग गाईची पूजा झाली। ते बाहेर ते लाईव्ह दिसतंय, पण आतमध्ये मोबाईल नसल्यामुळे रेकॉर्डिंग नाही करू शकलो। तर हे आतमध्ये गाईची पूजा चालली आहे आणि त्यानंतर अन्नदान होणार आहे। तर हे देवळाचं एक मेन एंट्री आहे इथे। ॲक्च्युली एंट्री नाही म्हणू शकत, आतमध्ये देऊळ खूप आतमध्ये आहे। म्हणजे देऊळ चालण्यासाठी जे अष्टकोन जे केलेले आहेत ना, त्या कोणाप्रमाणे चालत जावं लागतं आणि जवळजवळ एक तासाच्या वर लागतो आतमध्ये देवळात एंट्री करायला। आणि तिथून आता जाऊन आलो आहे आम्ही। आणि हे देवळाच्या बाहेर हा रथ ठेवलेला आहे। हा रथ मला वाटतं त्यावेळेला काहीतरी प्रोग्राम असेल म्हणजे मोठा, त्यावेळेला या रथातून मला वाटतं मिरवणूक काढली जाते। हा रथ आहे। इथे येण्यासाठी तुम्हाला वेलूरला यावं लागतं। वेलूरला त्यांचा न्यू बस स्टँडकडे आल्यावर तिथून बसेस आहेत, पण आमची बस म्हणजे त्यांनी टायमिंग 2:30 वाजता सांगितलेला, म्हणून आम्ही रिक्षा केली इथे येईपर्यंत। तर तुम्ही रिक्षाने पण इथे येऊ शकता। आणि यांचं आवार खूप मोठं आहे म्हणजे। पण ह्या देवळात ती जी मूर्ती आहे महालक्ष्मीची आतमध्ये, ती पूर्ण सोन्याची आहे, प्लस त्याचा जो कळस वगैरे आहे तो पण पूर्ण सोन्याचा आहे। तर आता आम्ही इथून बाहेर पडणार आहोत आणि इथून परत आम्ही वेल्लूर बस डेपोला जाऊ कदाचित, आणि मग तिथून परत तिरुपतीला जाऊ, म्हणजे तिरुपती खाली, नॉट तिरुमला, तिरुपतीला। तर बघा, हे असं 100 रुपये 250 रुपयाची सेवा एंट्री घ्यावी लागते आणि त्या दालनातून असं चालत पुढे जावं लागतं। तर मध्ये त्यांची पाण्याची, वॉशरूमची वगैरे सोय आहे, प्लस प्यायला खायला भरपूर गोष्टी आहेत आतमध्ये। आणि जवळजवळ 1 तासाच्या वर लागतो आतमधून फिरून यायला इथपर्यंत, म्हणजे दर्शन घेऊन यायला। हा होम हवन चालला आहे आतमध्ये। आम्ही जास्त वेळ थांबलो नाही, या होम हवनपर्यंत खूप लेट होईल, कारण आम्हाला इथून परत आता तिरुपतीला पोचायचं आहे, म्हणून आम्ही जास्त वेळ थांबलो नाही। तर आता आपण पुन्हा एकदा वेलूर बस स्टँडवर आलो आहे। तर आपण गोल्डन टेम्पलवरून इथपर्यंत आलो आहे, रिक्षाने आलो परत।
आता आपण बघूया आपल्याला कुठली बस मिळते का जी तिरुपतीला जाते, कारण आपण आता तिरुपतीला चाललो आहे. आता आपण मंडळी वेलूरच्या बस स्टँडवरून बस पकडली आहे. बस आता निघते आहे. तर आता आपण तिरुपतीला चाललो आहे. आता आपल्याबरोबर आहे ते आपले भाऊ जे बस चालवणार आहेत आणि मी पुढे बस कॅबिनमध्ये बसलो आहे. खूप मोठा बस स्टँड आहे हा वेलूरचा. आपण दुपारी इथे होतो, जे गोल्डन टेम्पलसाठी इथे बससाठी उभे होतो, पण बस यायला खूप वेळ लागला म्हणून आपण रिक्षा केली इथे. वर बोर्ड दिसत असेल तुम्हाला तिरुपती म्हणून. आता आपण तिरुपतीमध्ये एंटर केलं आहे. ऑलमोस्ट आपण 7:30 वाजता बसमध्ये बसलेलो, आता 10:30 व्हायला येत आहेत. ऑलमोस्ट 3 तासाची जर्नी झाली आहे. आपल्याला आता इथलं आपलं हॉटेल बुक नाही आहे, तर आपल्याला ते हॉटेल आधी शोधायचं आहे, बुक करायचं आहे. तर बघूया बसस्टँडच्या बाजूला काय मिळतं आहे का. नक्षत्र रेसिडेन्सी म्हणून आहे. आपण रूम बुक केला आहे. इथे रूम टूर मी दाखवतो. रात्रीचे 11 वाजलेत आणि हा रूम टूर मी करवतो. हा रूम आहे 201. हा एंटर केल्यावर इमिजिएटली हा बेड आहे. हा किंग साइज बेड आहे आणि ह्या बाजूला TV आणि एक टेबल आहे, कॉम्प्युटर टेबल आहे. इथे चेअर दिली आहे आणि एक वॉर्डरोब आहे ते, जो ह्याच्यात सामान ठेवू शकतो आपण. हे बघा, चांगला मोठा आहे वॉर्डरोब. हँगर्स आहेत आणि AC आहे. हा बघा. आणि हा आहे बाथरूम एरिया त्याचा. तर हा बाथरूमचा डोर आहे. हे बघा, हा टॉयलेट बाथरूम आहे. नीट अँड क्लीन आहे. एक्झॉस्ट, गरम पाणी 24 आवर्स आहे. म्हणजे गिझर नाही आहे मला वाटतं, पण हे कमोड आहे ते. ओके. हे फ्लश एरिया. ओके. The next day. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तिरुपतीमध्ये मॉर्निंग बाहेर पडलो आहे ब्रेकफास्ट वगैरे करायला. तर हॉटेलचं नाव होतं नक्षत्र रेसिडेन्सी. ओके. असे ह्या लाईनमध्ये भरपूर आहेत, तुम्ही बघू शकता. माझ्या मागे दिसत असेल तुम्हाला. हे बघा, हे आणखी एक आहे. अशी पूर्ण हॉटेल्सचीच लाईन आहे. पण ओके, म्हणजे एव्हरेज हॉटेल्स आहे ती. म्हणजे 1 नाईट स्टेसाठी चांगली आहेत. आपण ब्रेकफास्ट शोधतो आहे, बघूया कुठे काय मिळतो का. आपण ब्रेकफास्टसाठी आलो. इथे पण सर्वाना भवन आहे. या सर्वाना भवन म्हणून हॉटेल आहे. नॉर्मली सगळीकडे तेच मिळतं, वडा सांबार किंवा मसाला डोसा किंवा पोंगल वगैरे असं. आता तर मी मसाला डोसा मागवला आहे. तो नॉर्मल मसाला डोसा तोच आहे आणि यांचं हे हॉटेल आहे. आता आपण लंचसाठी आलोत आणि हॉटेलचं नाव आहे स्पाइस पॅराडाईज. हे ना डेपोच्या बॅक साईडलाच आहे, म्हणजे जे तिरुपती डेपोच्या बॅक साईडलाच आहे. आणि यांची स्पेशालिटी आहे बिर्याणी, हैदराबाद बिर्याणी. तर बघूया, आपण एक हैदराबाद दम बिर्याणी मागवली आहे, ती आल्यावर दाखवतो मी तुम्हाला. बिर्याणी आली आहे, चिकन हैदराबादी दम बिर्याणी. तर बघूया आपण टेस्ट कशी आहे ती. नमस्कार मंडळी. आता ॲक्च्युली आपण तिरुपतीमधून चेकआउट केला होता, तो मी दाखवू नाही शकलो. आता आपण डायरेक्ट रेणीगुंटा स्टेशनवर आलो आहे. आपली आता ट्रेन आहे मुंबईसाठी 8:50 तर ऑलमोस्ट आता 7:30 झाले आहेत. तर आता आपण पोचतो इथे रेणीगुंटा स्टेशनची मेन एंट्री आहे.
हे रेणीगुंडा स्टेशन आहे, ते आपण जातेवेळी तुम्हाला दाखवलं पण होतं. आता बघतो मी माझी ट्रेन कधी येते ते, मग ट्रेनमध्ये बसल्यावर आपण भेटू. The next day. गुड मॉर्निंग मंडळी. दुसरा दिवस आहे. आपण रेणीगुंटावरून ट्रेन काल पकडली होती. व्हिडिओ करू नाही शकलो मी तिकडे, कारण खूप गर्दी होती. आणि जिथे ट्रेन लागली तिथे ना बोगीचे इंडिकेटर्स त्यांनी लावलेच नव्हते, त्यामुळे पब्लिकमध्ये खूप त्रास झाला. इकडे तिकडे पळावं लागलं, कारण कुठली बोगी कुठे येते हेच कोणाला माहीत नव्हतं. तर त्या गडबडीत व्हिडिओ करायचा राहिला आणि त्याच्यानंतर ऑलमोस्ट रात्र झाली होती, म्हणून मी ठेवून दिलं. तर आता सकाळ आहे, सकाळ म्हणजे आता झाली, दुपार व्हायला आली आणि आपण पुण्याला पोचलो आहे. आता जास्त वेळ नाही आहे मुंबई यायला, तरी पण 3:30-4:45चा टायमिंग आहे लोकमान्य तिलक टर्मिनलला. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. असंच आता एप्रिलमध्ये काय कुठे आणखी देवस्थानाला फिरायला गेलो तर नक्की मी व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करीन. धन्यवाद.